धुळे जिल्ह्यात 1100 कृषी सेवा केंद्रांचा बंद, राज्यभर 85,000 केंद्रांचा बेमुदत संप, कृषी सेवा केंद्रांचा संप तीव्र, लिंकिंग पद्धत आणि HTBT बियाणांवर कारवाईची मागणी. शासनाविरोधात कृषी सेवा केंद्रांचे आंदोलन, बियाणे खत विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता. शेतकरी व कृषी व्यवसायाशी थेट संबंधित असलेल्या कृषी सेवा केंद्रांनी आजपासून बेमुदत बंदची हाक दिल्याने धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून येत आहे. माफदा संघटनेच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील सुमारे 1100 कृषी सेवा केंद्रे आजपासून बंद ठेवण्यात आली असून राज्यभरातील तब्बल 85,000 केंद्रांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अखेर हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत HTBT बियाणांच्या विक्रीवर तातडीने नियंत्रण आणणे, खत कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत त्वरित बंद करणे, तसेच अवैध कीटकनाशके व खते एजंटमार्फत थेट शेतकऱ्यांना विक्री होण्यास प्रतिबंध घालणे यांचा समावेश आहे. याशिवाय साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्याच्या शासनाच्या निर्णयालाही संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या कडक व जाचक नियमांमुळे व्यवसाय करणे अवघड झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान या संपाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा माफदा संघटनेने दिला आहे. प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे. मी सुधाकर गानू, धुळे. खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो, पण आज शेतकरीच खरा संकटात सापडलेला आहे. हे जे HTBT बियाणं आहे हे अनधिकृत आहे. ते जर चांगलं आहे तर सरकार या बियाण्याला परवानगी का देत नाही? आणि अवैध मार्गाने हे बियाणं आमच्या बाजारात येत असल्यामुळे आज दुकानदारांचंही खूप नुकसान होत आहे आणि शेतकरी भरडला जातोय. तसंच खताबरोबर हे जे लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही, तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो. तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे. आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे, हा बंद सरकारचं लक्ष वेधावं यासाठीच पुकारलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुकानदार कितीतरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे. तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती. मी गौरव कीर्तिकुमार अग्रवाल, ऑल ओव्हर इंडिया असोसिएशन कडून आमची लिंकिंग या विषयावर बेमुदत बंद केलेला आहे. लिंकिंग हा प्रश्न असा आहे की प्रत्येक युरियाच्या रॅक सोबत काही ना काही गव्हर्नमेंट आम्हाला सरकारी कंपनी आम्हाला माल देते व ते माल जबरदस्तीने आम्हाला शेतकऱ्याला द्यावं लागतं. त्यामुळे आमच्या आणि शेतकऱ्यांचे वादविवाद होतात. कधी ते माल दिला नाही तर आमच्या गोडाऊनला ते माल पडलेलं असतं. त्यामुळे आमच्या दुकानदारांचे खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्यासोबत आम्ही जे लायसन घेतलेले आहे ते माल आम्ही सर्व कंपन्यांकडून लायसनच्या थ्रू आम्ही माल घेतो, पक्क्या बिलामध्ये माल घेतो. तरी ते माल कधी सॅम्पल फेल झालं त्याचे केस आमच्या दुकानदारावर होते. हे आमच्या प्रमुख मागणी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.